पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे. तर तुम्ही असा विचार करत असाल आता, की यार याचे डोके कसं राहिले नक्की ते तरी बघावं. तर मी सांगतो आता माझं डोकं कसं राहिलं ते. तर सकाळपासून माझं डोकं खूप दुखत होतं. काय झालं, रात्री माझी झोप झाली नाही. ती कशामुळे झाली नाही ते मला पण माहीत नाही, पण झोपच झाली नाही. सो माझं सकाळपासून डोकं दुखायला सुरुवात झालं. तर मी काय केलं माहिती आहे, तर मी थोडंसं बाम लावला आणि ट्राय केलं थोडंसं झोपून बघू की राहते का नाही ते. झोपलो, पण झोपून तसं उठलो तरी राहिलंच नव्हतं, डोकंच राहिलं नव्हतं. मग आता विचार केला आता करायचं काय. सो दिवस केला थोडं तसंच पडून राहिलो. म्हटलं राहील राहील असं असं पुढं पुढं ढकलत गेलो आणि म्हटलं की चला रानात फिरून येऊ. थोडं रानाचे काम असतं ना आमचं थोडं गुरांचं, ते करून येऊ. तर मी रानात आलो आणि स्टार्ट केलं काम करायला. मी पहिल्यांदा रतीब जो असतो गुरांना तो चारला, त्यानंतर शेण काढलं आणि थोडी वैरण त्यांना टाकली. तर माझं नंतर लक्षात आलं की यार माझं डोकं तर राहिलं आता. तर हे कशामुळे राहिलं माझं डोकं माहिती आहे, तर मी जे काम केलं ना त्याच्यामुळे माझ्या अंगातून घाम निघाला आणि घाम जसा माझ्या अंगातून गेला तसं माझं आपोआप डोकं राहिलं. आता मी एकदम ठणठणीत आहे, मला एकदम बरं वाटत आहे. आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे ना. तर हे मी तुम्हाला सांगायचं ठरवलं की तुम्हाला तरी सांगू, तुम्हाला विश्वास बसणार नाही है की नाही, खरंच सांगतोय मी. तर हेच तुम्हाला सांगायचं होतं या व्हिडिओच्या माध्यमातून की माझं डोकं अशा प्रकारे राहिलं. तर या व्हिडिओत मी इथेच थांबतो. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन टॉपिकचं, एक नवीन इंटरेस्टिंग टॉपिक घेऊन येईन. आणि कमेंटमध्ये पण तुम्ही सांगा की तुम्हाला कसा व्हिडिओ बघायला आवडेल. थँक्यू आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर अँड गुड बाय.